बघा गाडीच्या नंबर प्लेटची नट पडलेलं आहे कुठेतरी. किती भारी आहे. GoPro काढून ठेवावं लागेल आतमध्ये. मित्रांनो व्ह्यू बघा. हाय गाईज, आता आम्ही आलो धबधब्यावर. कसे आहात मित्रांनो, मी सिद्धार्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन एक्सप्लोअर. तर मित्रांनो, आज आपण माळशेज घाटामध्ये जाणार आहोत. तसं तर दोन तीन दिवस पहिलेच जाणार होतो आपण, पण पाऊस खूप असल्या कारणाने आपण गेलो नाहीये. तर आज कालपासून जरा पाऊस कमी असल्यामुळे आज आपण जाणार आहोत. तर निमिष आहे, मी आहे, अजून आकाश आहे, अजून एक दोन फ्रेंड्स आहेत. असे सगळे मिळून आम्ही माळशेज घाटामध्ये जाणार आहोत. तर चला तर मग जाऊया आपण तिकडे आणि दाखवतो तुम्हाला पुढे रस्त्यामध्ये कसं आहे, काय आहे आणि किती पाऊस आहे काय. चला तर मग निघूया आपण आता माळशेज घाटामध्ये. आकाशकडे चाललोय आता आपण, घरून निघालोय आपण. पाऊस आलाय, आता GoPro काढावं लागेल, कारण GoPro नाही काढला तर परत त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि मग खराब होऊन जाईल तो. म्हणून GoPro काढावं लागेल आता आपल्याला. आपण आलो आता पेट्रोल भरायला. भरून झालेलं आहे आपला गाडीमध्ये. आता आपण जाऊया आकाशकडे. अजून 10-15 मिनटं लागतील आकाशकडे जायला. 8 वाजता निघायचं होतं, आता 9 वाजले. म्हणजे आपण जास्त कमीत कमी 1 तास लेट चाललोय. आणि ते कधी तयार होऊन तिथं थांबलेले आहेत. त्याच्यामध्ये अशी झाडं लावून खूप भारी भारी अशी डिझाईन बनवल्यात. खूप भारी वाटतंय. इकडं अक्षय शेठ बघा, एकदम मस्त आहे. अक्षय निघाले आपले R1 काढले खतरनाकपैकी. बुंग बुंग. तर खूप गर्दी असत माळशेज घाटाला, कारण आज रविवार आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी असते. ऐकलं की जमावपासून पण चालू आहे सध्या. बघूया आता कसं आहे काय, त्याच्यावर समजेल आपल्याला. जमावबंदी चालू असेल तर मग वाट लागेल, कारण ते तामिनी घाटामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला ना, साईडला गाड्या लावलेल्या, त्याच्यामुळं आय थिंक सर्वीकडेच ते चालू केलं आहे. गाड्या अशा एकत्र उभ्या करून घेत नाही साईडला. आता पुढे गेल्यावर समजेल आपल्याला. जरा पाऊस होता ना, त्याच्यामुळे थोडासा आता वॉटरफॉल आणि सर्व भारी पाऊस नाही. पण आता तिथे गेला ना, माळशेजला एनी टाइम कंटिन्यू पाऊस चालूच असतो. त्याच्यामुळं खूप फॉग असतं. लास्ट टाइम गेलेलो आम्ही, तेव्हा खूप सारा फॉग होता इकडे. काही दिसत नव्हतं, समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती, एवढा फॉग होता. त्या GoProला माईक नाही लावलाय मी. त्याचा GoProचा इनबिल्ड माईक आहे ना, त्याच्यानेच शूट होतं हे. तर आवाज कसा येतो माहीत नाही मला, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मला माहिती आहे थोडीशी नॉईज येत असेल. आपल्या गाडीच्या नंबर प्लेटची नट पडलेलं आहे कुठेतरी. आता काय माहिती नंबर आता वाचायला लागतो. बघूया कुठेतरी गॅरेज. असं गेलेलं आहे गॅरेजवर.
गॅरेज घेतला, तिथे नंबर प्लेट तिथे नट लावायला गेला. घरून जेव्हा निघालो होतो तेव्हा असं वाटलं खूप सारा पाऊस येईल, म्हणून रेन जॅकेट बिकेट घातलेले दोघांनी पण. आणि आता इकडे बदलापूरच्या इकडे आलो तर एवढं कडक ऊन पडलंय ना की पुन्हा हेल्मेटच्या आतमध्ये पण गरम वाफ लागते आणि आतमध्ये जे रेन जॅकेट घातलंय तर त्याच्यातून पण खूप गरम गरम असे वाफ निघते, गरमी व्हायला लागते आता. बघूया इथे तर नाही पण पुढे असेल म्हणून काढत नाहीये. परत थांबवून परत झाला. वन वे रोड आहे पण रस्ता किती भारी आहे. या साईडला हे गाडी आहे, या साईडला भारी वाटतंय. आज रविवार आहे, सगळे घाट फुल. आज तरी आतला रस्ता आहे, बाहेरच्या रस्त्याने तर अजून गेले खूप सारे रायडर्स. बाईकची लाईनअप बघ असा झालाय. समोर एक NS आहे, नंतर R15 आहे, नंतर आपली जिक्सर, माझ्या एक्झॅक्ट पाठी आहे ना R15 आहे आणि त्याच्या पाठी परत NS आहे. म्हणजे NS R15 जिक्सर परत R15 आणि नंतर परत NS. अशा 5 गाड्या आहेत. मित्रांनो व्ह्यू एवढा भारी आहे ना, खतरनाक, पण रस्ता एकदम खराब, एकदम म्हणजे काय सांगू. हे बघा रस्त्याचं नाव गेलं लगेच रस्ता खराब आलाच. आणि इकडे अक्षय भाई एक जोश मध्ये तो गाडा एक नंबर. हा तू जा पुढं पुढं, नंतर मग गोप्रो मध्ये आलं सांगू नको फक्त. एडिट ना करा तो मी. आवाज रस्ता व्ह्यू एवढा भारी आहे पण रस्ता बघ. चला जाऊ जरा फोटो पण काढू. हा आहे भाई इथून चल उतरो. जाऊ दे न, पलीकडे जाऊ दे नदीच्या. मित्रांनो नदीचा व्ह्यू बघा. आता इथंच गाडी लावूया आपण आणि इथून जाऊया जरा फोटो बिटो काढूया. दोन तीन फोटोज काढलेले आहेत. फोटो बघायचे असेल तर इंस्टाग्रामवर बघू शकता तुम्ही. आणि थोडा थोडा पाऊस चालू झालाय आणि आता गोप्रो काढून आतमध्ये ठेवावं लागेल आपल्याला, नाही तर मग त्याच्यामध्ये पाणी जाईल. नाश्ता करायला बसलोय सर्वजण. आकाश 3-4 हॉटेल बघितले, एका पण हॉटेलमध्ये नाश्ता नव्हता. आता एक हॉटेल भेटला इथं शिवनेरी म्हणून, तिकडे थांबलोय.
मागवल्या सर्व संपवली पण एवढी भूक लागलेली. तुझा ना काय सांग ना. मिसळ पाव पापड अजून यांचा मसाला डोसा पण नाही आलाय दोघांचा. इथं सर्व संपलं बघ. मिसळ पाव पापड. हे पवन पंकज पवन. सर्वांची ड्रेसिंग जाम वेगवेगळी आहे बघा. सर्वांची एक नंबर ड्रेसिंग भाई. आणि सर्वात VIP ड्रेसिंग म्हणजे आपल्या आकाश भाईची. जबरदस्त सेम सुपरमॅन. नाश्ता करून झालेला आहे. तिकडे या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आता सर्व निघालो आम्ही. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. समोर एक व्ह्यू दिसतोय तो व्ह्यू बघा. पूर्ण धुके धुके आहेत. खतरनाक व्ह्यू दिसतोय. आता आपण हॉटेलवरती निघालोय. जाऊया माचेत घाटावर. ते की नाही माहित नाही पण काही व्ह्यू आहे समोर. एक नंबर व्ह्यू आहे समोर. मित्रांनो माळशेजचा व्ह्यू ना म्हणजे असं वाटत जसं की स्वर्गात आलोय. एक नंबर व्ह्यू. खतरनाक. अजून वरती गेल्यावर तर एक नंबर आहे सर्व. व्हिडिओ बघत राहा. खतरनाक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. वॉटरफॉल व्ह्यू खूप सारं. मित्रांनो खरं सांगतोय एवढा खतरनाक व्ह्यू दिसतोय ना ते समोर जवळ दिसते की नाही माहिती पण वॉटरफॉल आहेत. खूप सारे वॉटरफॉल आहे आणि ते ढगांचे सर्व धुके आहेत ना ते डोंगरावर पसरलेत. त्याच्यामुळे एवढा भारी दिसते ना व्ह्यू. आता इथं जाऊन बघू शकता. एक नंबर एक नंबर. स्वर्गाहूनही सुंदर आपला महाराष्ट्र. सुपर. अजून माळशेज घाटावर पोहोचलेलो पण नाही. म्हणजे माळशेज लावून पोहोचलो पण नाही आपण. त्याच्या पहिले जेवढे व्ह्यू दिसत आहेत ना अजून 22 किलोमीटर आहे माळशेज. काय व्ह्यू आहेत मित्रांनो. सुपर. आणि पहिला वॉटरफॉल तर असे खूप सारे लागले. त्यातला हा एक वॉटरफॉल. वॉटरफॉल आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी बघा किती आहे. हाय गाय आता आम्ही आलो धबधब्यावर आणि आता आम्ही लय मजा करणार आहे. वहिनी आता मधीने दिले पॉकेट पैसे दिला निसता. 90% पाऊस पडणार होता ना पडला. आणि यो डायलॉग तिच्या मम्मीला वाढवला. अरे नुसता इनपुट मध्ये घामा मिरली पाऊसचा औसा बिना सांग ना. आता या बोलत होतो मी मी बोलणार होतो. चला चला चला. धबधब्यावरून व्ह्यू बघा. झाला झुमकर 100 झुमकर.
बघा मित्रांनो, पूर्ण फॉग आहे, काहीच दिसत नाहीये समोरचं एवढं क्लिअर, काहीच म्हणजे काहीच, पूर्ण फॉग जमा झाला इकडे वरती. आता अजून वरती गेलो ना तर अजून डार्क होईल आहे. आता जाऊया मग वरती, तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. वरती आलेला रस्ता खूप खराब आहे, खूप म्हणजे खूपच खराब आहे. आणि त्याच्यामध्ये एवढा फॉग आहे ना, नीट दिसत नाही आणि खड्डे पण जाम मोठे मोठे आहेत. म्हणून जर आलात ना तर सांभाळून या, कारण त्या खड्ड्यातली माती निघाली ना त्याच्यावर टायर स्लिप व्हायची खूप जास्त चान्सेस आहेत. चारी साईडला फॉग आहे. हा एक कार वॉश पॉइंट. आता मग बाईक आणले म्हणून आता हा बाईक वॉश पॉइंट झालाय. तर मित्रांनो, आता आपण थांबलेलो इथं, मॅगी घेतले आणि मका पण घेतलेला आहे. तो आजच्याने मका घेतले आणि आता इथूनच आता मग घरी जाणार आहोत. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.